आता तुम्ही म्हणाल हे एवढ्या रात्री कशाचे हिशोब करत, यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर काबे मोठे हो कसे का आहात, आय होप की तुम्ही सगळे मजेतच असा. पहाटेचे 4 वाजता उठून घरून सकाळी 7:30 ला निघून 8ची बस पकडली आणि नागपूरला पोहोचून गेलो. आता हे एवढ्या उन्हाळ्यात पण ते कुठे, वाह वाह. मग मी माझ्या मित्र भावांसोबत रेल्वे स्टेशन कडे निघालो. स्टेशनवर पोहोचून फटाफट तिकीट पण काढून घेतली. रेल्वेमध्ये नाश्ता करण्यासाठी हल्दीरामधून एक खाऱ्याचा पॉकेट पण घेऊन घेतला. मग काही वेळातच आपली गाडी आली आणि आम्ही फटाफट बसून पण गेलो. माझे मित्र काय म्हणे रिझर्वेशन केल्या म्हणे, साल्यानं जनरल डब्यामध्ये बसवलं. लोकल डब्यामध्ये 101 धुरंदर येतात. आता हा बघा लहानसुला कलाकार. मग 1-1.5 तासानंतर आम्हाला सीट मिळाली. खिडकीवासी बसून मी सफरची मजा करत आपल्या स्टेशनवर पोहोचून पण गेलो. जिनला यायला पण खूप नशीब लागते भावांनो. आपली गँग तर पूर्ण थकून गेली होती. मग त्यांच्यासाठी एक रूम केली, थालीप्रमाणे जेवण पण करून घेतला. पहाटेचे 3 वाजता उठून फटाफट आंघोळ पण केली आणि दर्शनाला रेडी पण होऊन गेलो. मी आणि माझी फिटाल गँग निघाली मग पूर्ण दर्शनाला. सर्वात आधी तर पहिले चाय पिऊन घेतली. मग एक ऑटो करून दर्शनाला निघालो. सर्वात आधी तर आम्ही गणेश भगवानचे दर्शन केले. मग आम्ही गड कालिका माताचे दर्शन केले. थांबा दर्शन तर होतच राहील. आता महान व्यक्तीसोबत भेट करून देतो. हा आहे डॉक्टर. कशाचा डॉक्टर आहेत हे नाही माहिती, आतापर्यंत त्यालाच माहित नाही झालं तर मला कसं माहित होईल. मग आम्ही आलो महाकालच्या दर्शनाला. भीड तर खूपच होती भावांनो, तरी आम्ही महाकालचे नारे लावता लावता आम्ही पोहोचून गेलो दर्शनाला. मग महाकालचे दर्शन करून आम्ही बाहेर निघालो. दरबार तेरा बाबा, हो दरबार तेरा बाबा, जन्नत का नजारा है तेरा दर तो हकीकत में. पूर्ण दर्शन करून झाल्यावर आणखी थालीप्रमाणे जेवण करून घेतलं आणि ट्रेन पकडून आम्ही नागपूरला पण पोहोचून गेलो. अशी राहिली आमची उज्जैनची ट्रिप. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.